आजच्या या नवीन वर्षातील ज्या प्रवेशित मुली आहेत त्यांच्या स्वागताचा समारंभ आणि माझ्या निरोपाचा समारंभ ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या व्यासपीठावर उपस्थित असलेले वाघोली विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय विधाते साहेब, त्याचप्रमाणे रिव्हरस्टोन फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय शर्मा सर, त्याचप्रमाणे लोणीकंचे माजी पोलीस निरीक्षक झुरंगे साहेब, त्याचप्रमाणे खेडेकर साहेब, हे महान कार्य ज्यांनी चालू केलं ते या फाउंडेशनचे भूमी फाउंडेशनचे अध्यक्ष कर्ता करविता श्री कैलाश पवार सर, त्याचप्रमाणे माझे मित्र आमचे शिक्षक श्री तातोडे सर, त्याचप्रमाणे ज्यांच्या दातृत्वातून हे सगळं काही चालू आहे ते आमच्या पेरणे गावचे ग्रामस्थ श्री धनराज वाळके साहेब, उपस्थित सर्वजण आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय की समाजात खूप काही लोक कामं करीत असतात आणि ती काम आपल्याला जेव्हा माहित होतं तेव्हा कळतं की अरे किती मोठं काम चालू आहे. कैलाश पवारांचं नाव मी फार फक्त ऐकून होतो, परंतु जेव्हा आज तर मी पहिल्यांदा इथं आलो, परंतु जेव्हा त्यांची माझी भेट व्हायची तेव्हा समजायचं की हे किती. सरांनी सांगितलं की आपण घरातले 2 मुलं सांभाळू शकत नाहीत साहेब, तिसरा जर आपल्या पाहुण्यांचा कोणाचा शिकवायला आणायचं असलं का आपल्याला 10 वेळा विचार करावा लागतो, माझी फॅमिली काय म्हणल, मला किती पैसे लागतील वगैरे. इथं 35 मुलं कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय चालू आहेत, सांभाळायला चालू आहेत. मग याला थोडी समाजाची मदत आहे, ती समाजाची मदत मिळवणं सुद्धा किती अवघड आहे पहा. आणि अशा परिस्थितीत सर तुम्ही काम करतात, मनापासून तुम्हाला सलाम करतो. समाजात खूप गरज आहे सर या असल्या कामाची. एक छोटंसं उदाहरण मी याच ठिकाणी सांगल की लोणीकंदमध्ये मागच्या वर्षी आपण सर स्पर्धा घेतल्या. मी बऱ्याच ठिकाणी उदाहरण देतो पवार सर की समाजात किती मोठं दुःख आहे. तर आम्ही ते मैदान आखत होतो, आमचे सगळे शिक्षक काम करत होते आणि माझ्यावर जबाबदारी होती त्या स्पर्धेची आमच्या ह्या नगर रोडला असल्यामुळं. आणि मग दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्या मुलांना घ्यायला त्यांचे पालक आले. मग बरेचसे मुलं गेले, 2-3च मुलं पाठीमागे राहिले सर. आणि मग 2-3 मुलं राहिल्यानंतर मग आम्ही काम पूर्ण केलं आणि मग तिथं असलेले एक सर, मला त्या नाव आठवण आहे त्यांचं, धुमाळ सरांना म्हटलं सर यातल्या ह्या 2 मुलांना जरा 5-5 मार्क जादा देऊन टाका परीक्षेत. त्यांनी संध्याकाळपर्यंत मदत केली ना. तर ते म्हणे सर देतो यांना मार्क. मग आमच्यातले एक भालचिम साहेब माझे मित्र सर म्हणले आपण यांना खाऊ देऊया. तर म्हणलं काय आणायचं खाऊ. तर एक पोरगा खूप आवडीनं आणि त्याला उत्सुकतेने म्हणाला साहेब की सर आम्हाला कुरकुरे द्या. का रे म्हणलं तुला कुरकुरे खूप आवडतात का. हो आवडतात पण नाही मिळत खायला. मग मी त्याला विचारलं तुझं नाव काय. तर तो म्हणला सर माझं नाव यश आहे. आणि मग मी त्याला विचारलं की बाळ तुझे पप्पा काय करते. तर ते म्हणला मला पप्पा नाही. मग मी म्हणलं तुझी आई काय करते. तो म्हणला मला आई पण नाही. मग मी निशब्द झालो. अरे म्हणलं काय झालं. तर म्हणला माझे आई वडील दोन्ही एक्सपायर झालेले. तर म्हणलं कस काय. तर तो म्हणला बुलढाण्याजवळ त्या गाडीचा अपघात झाला, ट्रॅव्हल्स पहाटे उलटली आणि आई वडील दोघं पण एक्सपायर झाले. मग म्हणलं मी तुला कोण सांभाळतं. तो म्हणला मी माझी आजी मला सांभाळते आणि ती आजी इथं लाईफलाईन हॉस्पिटलला काम करते. हा एक नातू आणि त्या 2 नाती यांना ती सांभाळते. मग मी तेव्हा विचार केला सर की आपण किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडतो. अरे मला गाडी पाहिजे अशी नाहीये, मला चांगलं लोकांचं घर मोठं झालं, माझं छोटं आहे. ज्यांचं आयुष्यच संपूर्ण उद्ध्वस्त झालंय त्यांच्याकडे किती मोठं आहे. म्हणजे दुनिया में कितना गम है मेरा गम कितना गम. म्हणजे अशा वेळेस मी अंतर्मुख झालो की सर किती लोकांसाठी हे काम करणं गरजेचं आहे. आपल्या परीने आपण त्यांना मदत करायची भावना त्यावेळेस निर्माण झाली. आणि मग या समाजामध्ये अशा असंख्य उदाहरणं आहेत. जेव्हा आपण आज इथं तर सरांनी प्रत्येक मुलीचं स्वागत करताना प्रत्येकीची वेगळी कथा सांगत होती साहेब. अशा असंख्य लाखो कोटी जर ह्या 125 कोटी लोकांचा देश असेल त्यातला 0.1% जर असेल तर 15 लाख लोकांवर अशी परिस्थिती आहे की त्यांचं जगणं मुश्किल आहे. आणि म्हणून म्हणजे मला या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगावं वाटतं आपलं काम हे महान आहे, त्याला तर किती वेळा सलाम केला तरी तो कमीच पडेल. परंतु अशा कामाची समाजाला नक्कीच गरज आहे. आणि अशा कामामध्ये आम्हाला आमचं जेवढं योगदान लागणार आहे साहेब, आम्ही इथपर्यंत याला वेळ लागला आम्हाला, परंतु इथून पुढं नक्कीच आम्ही जबाबदारीनं तुम्हाला मदत करू आणि तुमच्या बरोबर नक्कीच असणार आहे. आपल्या या पुढच्या वाटचालीसाठी जिथं जिथं शासनाची मदत लागणार आहे, आम्ही शासन यंत्रणेतील खूप छोटे गटाव आहोत पण आम्ही नक्की मदत करू. वरच्यांना मदत सांगू की यांना मदतीची गरज आहे. आणि सर मी ह्या भागामध्ये थोडंफार कमी काम करू शकलो नगर रोडला, कारण मी सुद्धा एक ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आहे की सर आहेत
की आमच्या भागामध्ये विद्यार्थी साहेब तुम्ही तरी श्रीगोंद्याला थोडं पाणी आलेलं आहे, आमच्याकडे पाथर्डी शेवगाव खाली म्हणजे पाण्याचा विषयच नाही सर, एकतर शिका नाही तर ऊस तोडायला जा. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जवळ आमच्या वडिलांनी ऊस तोडला. मग आम्हाला कळालं की शिक्षणच आमचं बदलू शकतं आणि म्हणून आम्ही किमान 10वी आणि D.Ed आज इथपर्यंत पोहोचलो. फार मोठे नाही झालो सर, परंतु त्या पाचराटात काय दुःख असतं हे आम्ही डोळ्याने बघितलं होतं आणि त्या दुःखात आमची पहिली पिढी गेली होती. किमान आम्ही त्याच्यापासून स्वतःला आणि आमच्या पिढीला आणि आमच्या आई वडिलांना त्या कालावधीत सुख देऊ शकतो. याचं कारण एकमेव कारण आहे शिक्षण आहे. आणि शिक्षण आणि योग्य व्यक्ती सांभाळ. सर जेव्हा आमचे आई वडील ऊस तोडायला जातो तेव्हा आम्हाला आजी आजोबा सांभाळायचे. मग हे आजी आजोबाच तुम्ही ज्या त्या भूमिकेत आहात, सांभाळण्याच्या भूमिकेत आहेत. आणि म्हणून या मुलांची प्रत्येकाची परिस्थिती वेगळी. सर या सरडी वस्ती शाळा आहे आमच्या पेरण्यामध्ये, तिथं गेलो तर एक मुलगा दररोज शाळेतच येत नव्हता. एक 8 दिवस सरांना विचारला काय झालं, तर सर तो काय येत नाही, तर ते म्हणे थांबा पुढच्या वेळेस आम्ही त्याला बोलून घेतो. मग म्हणलं त्याला बोलून घ्या. मग त्याला बोलवलं तर मग तो UP बिहार कडनं आलेला होता. तर रुंगे साहेब त्याची तो आई वडील वारलेले होते, तो मामा मामीकडे राहत होता आणि मामी त्याला शाळेत काय येऊ देत नव्हती. तर त्या वीट भट्ट्यावर सर खाली या मुलांनी जर काम नाही केलं तर त्यांच्या विटा कमी भरायच्या, मग त्यांचे पैसे कमी व्हायचे, म्हणून ती मामी त्याला शाळेत येऊ देत नव्हती. आणि ऍक्च्युली फार हुशार होतो विद्यार्थी होता. आणि मग आम्ही त्यांना थोडी मदत केली, सांगितलं आणि तो विद्यार्थी दररोज शाळेत यायला. अशा ह्या मुलांच्या खूप कहाण्या आहेत. आणि अजूनही एक या गेल्या 20 वर्षाचा शिक्षण विभागातला अनुभव सांगतो सर. आमची मुलं ज्यांना आम्ही लाखो रुपये भरली, ट्युशनला भरली, शिकायला भरली, त्यांचे विशेष मार्क आलेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे सर, माझ्या मुलासह सांगतो. परंतु ज्यांच्या घरी ज्यांना कोणी सांगायला नाहीये पण त्यांना माहिती आपण अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही मॅडम, असेच मुलं बोर्डात चमकतात, असेच मुलं नीट मध्ये JEE मध्ये टॉपरला आहेत. आज आपण उदाहरणं बघतोय पण मीडिया सोशल मीडियाला की मेंढपाळाचा मुलगा होतो, याचा मुलगा होतो. ऍक्च्युली मेंढावळत होता म्हणून तो झाला नाही, परंतु त्याला परिस्थिती दिसली. तशीच परिस्थिती या मुलांची आहे आणि ही नक्कीच भविष्यातली. यांचं स्वप्न एक वेळेस खरं होईल सर, परंतु सुस्थितीतल्या सुव्यवस्थित घरातल्या होऊ शकणार नाही, कारण त्यांना त्याची निकड वाटत नाही. आणि असं स्वप्न पवार सर तुम्ही अविनाश सर पूर्ण करणार आहात याचा मला विश्वास आहे. यासाठी आमच्याकडून जेव्हा काही मदत लागेल तेव्हा नक्की मदत करू सर. या भागामध्ये काम करताना तुमच्यासारखी माणसं मिळाली म्हणून मला पेरणे, लोणीकर, केसनन, कोलवडी ह्या भागामध्ये मला वाघोलीमध्ये काम करता आलं, चांगलं काम करता आलं. की वंचिताची मुलं होती आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, इंग्लिश मिडियम मध्ये सुद्धा ती सुद्धा भारताचीच नागरिक आहेत. ती सुद्धा एक साधारणतः समाजात एक भेदभाव होतो सर, ती इंग्लिश मिडियमची मुलं येतं, मग सरकारी यंत्रणेकडून त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. परंतु ती तर आपलीच आहेत ना. मग अविनाश सरांना माहिती आहे की मी त्यांना सपोर्ट का केला, भले ते पेरण्यात शाळा काढू देते, कुठलेही असू देत, काय असू दे, मीडियम कोणतं बी असू दे, मुलं तर पेरणे परिसरातली आपली आहेत ना. आणि मग एक व्यक्ती म्हणून ते म्हणले ना, ते 200 वर्षाचं आमचं नातं आहे. एक व्यक्ती म्हणून मला ती व्यक्ती अशी वाटली की या माणसाला शिक्षण व्यवस्थेतलं काहीतरी कळतंय. नाहीतर एक खूप मोठ्या शाळा काढायच्या आणि तिथं फी गोळा करायला माणसं येतं, ती यंत्रणा खूप मोठी आहे. परंतु तळमळीनं काम करणारा हा माणूस आज एक एक गोष्टीसाठी अविनाश शर्मांनी संघर्ष केला आणि आज त्यांची शिक्षण संस्था पेऱ्यामध्ये आत्ताशी सर सेटल झाली आणि पुढे भविष्यात तिला चांगले दिवस येतील. मी काम ज्या ठिकाणी केलंय हा परिसर हा अतिशय चांगल्या व्यक्तींचा परिसर आहे सर. आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी खूप सोबत आली, पण तिथं सुद्धा अतिशय चांगली माणसं आहेत. हे वाळके साहेबांचे मला इथं आल्यावर माहित झालं सर. तुम्ही पेरण्यातले आणि पेरण्याच्या व्यक्तीनं ही बिल्डिंग दिलेली आहे. पेरण्यात गेले 6 वर्ष काम करता असताना खूप चांगले आणि एखादा अर्धा येतो कोणत्याही गावात काम करताना अनुभव येतो. परंतु एक माणूस एक खोली 1 महिन्याभर भाडं राहिलं तर आम्ही त्याला 4 वेळा तगादा लावतो, परंतु अख्खी बिल्डिंग देता हे तुमच्या नावातलंच कर्तृत्व आहे. धनराज हे नाव तुमचं तुम्ही सार्थ ठरवलेलं आहे. आणि नक्की सरांनी सांगितले कोणी जरी दखल नाही झाली तरी परमेश्वर नक्कीच या गोष्टीची दखल झाली. 50,000 लोकांना अन्नदान करण्यापेक्षा हे काम तुमचं खूप मोठं आहे, म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. माझ्या कार्यकर्तृत्वाचा तुम्ही या ठिकाणी सन्मान केला. मी मला माहित नाही मी कुठं काम करेल भविष्यात, परंतु सर या ठिकाणी काम करत असताना मी तिथं गेल्यावर बघितलं सर की 10-10, 5-5 किलोमीटर ते आदिवासी पाड्यातली मुलं पायी येत आहेत, त्यांना जेवायला अवघड आहे. अशा क्षेत्रात सुद्धा परमेश्वराने काम करायची संधी मिळतो. म्हणून ही बदली जरी अवघड असली, अवघड भागात असली तरी मी ती पॉझिटिव्हली घेतली आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या आशीर्वादाने आपल्या शुभेच्छांनी काम करणार आहेत. खूप वेळ झालेला आहे. व्यासपीठावरील मंडळी सुद्धा खूप मौल्य आपण म्हणतोय त्याप्रमाणे आज प्रत्येकाकडे वेळ नाही, असा वेळ नसताना सुद्धा यांनी आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, मला शुभेच्छा दिल्या, याबद्दल मी धन्यवाद देतो. सरांच्या बरोबर जे काही संबंध आहेत, आपल्या बरोबर संबंध आहेत हे वृद्धिंगत होतीलच, परंतु कामाच्या साठी कधी हाक द्या, मी आपल्या सोबत असेल. धन्यवाद.